नमस्कार. आज मी पुन्हा आलेले आहे एका नवीन टॉपिक सोबत ना. तर आज आपण पाहणार आहोत की बाळाला निव्वळ स्तनपान हे का करणे गरजेचे आहे. निव्वळ स्तनपान हे करायलाच पाहिजे, पण ते का केले गेले पाहिजे याच्या पाठीमागचे आज आपण कारणे जाणून घेणार आहोत. पण जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझी विनंती आहे की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर का माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओला लाईक पण करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. दूध दिलं किंवा वरचं आपण साखरेचं पाणी दिलं, गुळाचं पाणी दिलं किंवा मध दिला, या प्रकारे काहीही देऊ, पण यामुळे काय होतं की बाळाला एक तर ते पूर्णपणे बॅक्टेरियामुक्त झालेलं नसतं. तो तर बाळाला संसर्ग होऊन जुलाब होण्याची शक्यता आहेच, पण त्याच्यासोबतच काय होणार की बाळाची पचनक्रिया ही पूर्णपणे विकसित झालेली नसते. तो बाळाला पचायला ते जड असतं आणि यामुळे काय होईल ना, बाळाला काही ना काही पोटामध्ये गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये पातळ पेय पोटामध्ये गेल्यामुळे आईचं स्तनपान जे आहे, आईचं जे दूध आहे ते हे जास्त प्रमाणात घेणार नाही. मध्ये आपण दूध वगैरे घेऊन बाळाला पाजवत असतो आणि यामुळे पण ती पूर्णपणे निर्जंतुक करणे आवश्यक असते. नाही केली तर बाळाला यापासून संसर्ग होण्याचा शक्यता जास्त असते. यामुळे पण बाळाला जुलाब वगैरे होण्याची शक्यता. जे काही वरचं दूध बाळाला देणार आहोत त्यामध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे बाळ कुपोषित होण्याची शक्यता जास्त असते. कारण बाळाला जेवढे प्रोटीन्स किंवा विटॅमिन्स मिळायला हवेत त्या रिक्वायरमेंटमध्ये त्या बाळाची रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही, त्यामुळे बाळ कुपोषित व्हायला सुरुवात होते हळूहळू. त्यामुळे बाळाला फक्त आणि फक्त आईचंच दूध द्यायला हवं. म्हणजे की आईच्या दुधामध्ये बाळाला पोषक लागणारी ही पूर्ण जीवनसत्वे असतात. पण आपण जर का गाईचं किंवा बकरीचं दूध दिलं तर त्यामध्ये लोहाचं प्रमाण हे कमी असतं, ज्या की प्रमाणात आईच्या दुधापेक्षा गाईच्या किंवा बकरीच्या दुधामध्ये लोहाचे प्रमाण हे कमी असते. त्यामुळे बाळाला रक्ताक्षय होण्याचा जास्त धोका दिसून येतो. साठी प्राण्याचे दूध हे पचण्यासाठी खूप जड असते, त्यामुळे बाळाला जुलाब किंवा शरीरावरती रॅशेस यासारखे वाईट परिणाम दिसून. बाळाला जेवढी पाण्याची आवश्यकता असते तेवढे पाणी आईच्या दुधामध्ये प्रमाणात असते, त्यामुळे बाळाला उन्हाळ्यात सुद्धा वरच्या पाण्याची आवश्यकता नसते. तर ही माहिती जर का तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर प्लीज नक्की शेअर करा आणि लाईक पण करायला विसरू नका. आणि हो, त्याच्यासोबतच सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.